मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये 19,500 लोकांचे फॉर्म रामटेक तालुक्याचे अप्रूव्ह झालेले आहेत। पारशिवनी तालुक्याचे सुद्धा 20,000 पेक्षा जास्त फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत आणि मौदा तालुक्यामध्ये जो भाग रामटेक विधानसभेत येते त्यातून 10,000 लोकांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत। अर्थात आपल्या विधानसभे अंतर्गत 50,000 लोकांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत। परवा मी जेव्हा मीटिंग घेतली होती तेव्हा आढावा घेतल्यानंतर अजून किमान 5,000 ते 7,000 फॉर्म रामटेक तालुक्याचे, तेवढेच पारशिवनी तालुक्याचे, निंबे हे मौदा तालुक्याचे सुमारे 5,000 फॉर्म अजून राहिले होते। परंतु पहिले नारी शक्ती ॲप होतं, त्यातून लोकांना खूप वेळ लागत होता। नंतर एक नवीन लिंक तयार करण्यात आली, त्याआधी काही अडचणी आल्या, परंतु मी राज्याचे महिला बालकल्याण सचिव यांच्याशी बोललो आणि त्या लिंक मुळे अतिशय सोपी कार्यपद्धती झाली। आता कोणालाही OTP वगैरे विचारला जात नाही। आपल्या रामटेक तालुक्यामध्ये मागील 3 दिवसाचे फॉर्म राहिले होते, त्यापैकी 5,092 पैकी नगर परिषदेचे 2,462 आणि ग्रामीणचे 2,630 हे आता झालेल्या सुमारे 1,500 अर्ज राहिले असतील। ते आज रात्रीपर्यंत पूर्ण अप्रूव्ह होण्याची शक्यता आहे। आपण पाहता की आपल्या तालुक्यातील जेवढ्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांनी खूप उत्तम काम केलं। काही प्रमाणामध्ये काही लोकांना अडचणी निर्माण झाल्या, कुठे नेट नव्हतं किंवा काही अंगणवाडी सेविकेला, काही लोकांचा फॉर्म परत करण्याची तक्रारी आल्या, परंतु आज आपण पाहता की इतक्या मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविकांनी अतिशय उत्तम काम केलं। याशिवाय काही डाटा एंट्री ऑपरेटर आहेत, ते देखील दुसऱ्या खोलीमध्ये काम करत आहेत आणि आपली अपेक्षा आहे की जास्तीत जास्त लोकांना, त्यामुळे 25,000 रामटेक तालुक्यातील, 25,000 हे पारशिवनी तालुक्यातील आणि 15,000 लाभार्थी हे किमान मौदा तालुक्याचं जे काही ग्रामपंचायती जे रामटेक विधानसभेत आहेत त्यातून 15,000 असे एकूण सुमारे 65,000 लाभार्थी यांना प्रत्येकी 1,500 रुपये महिना मिळाला पाहिजे। त्यासाठी उद्याच आपण हे पूर्ण 65,000 लोकांना अप्रूव्हल देणार आहोत। हे पूर्ण फॉर्मची तपासणी या ठिकाणी झालेली आहे। महिलांनी खूप मोठं काम केलं आणि महिलाच्या दृष्टीने एक अतिशय महत्त्वाचं पाऊल, एक ऐतिहासिक पाऊल राज्य सरकारने उचललेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात राहणाऱ्या सुमारे 2.5 ते 3 कोटी महिलांना प्रत्येकी 1,500 रुपये मिळणार आहे। त्यासोबतच या सर्व महिलांना 3 गॅस सिलेंडर देखील मोफत मिळणार आहे। तर लाडकी बहीणला हे एक मोठा दिलासा या संदर्भात मिळालेला आहे आणि जसं मला या गोष्टीचा आनंद आणि समाधान आहे की या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष म्हणून मी स्वाक्षरी केल्यानंतर एवढ्या मोठ्या संख्येने महिलांना लाभ मिळणार आहे, हे माझ्यासाठी अतिशय अभिमानाची, आनंदाची आणि समाधानाची बाब आहे। तसं या सर्व महिलांसाठी देखील अतिशय समाधानाची बाब आहे। एक अतिशय मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आणि त्यात अनेक लोकांचा जो हातभार लागला, त्यासाठी मी सर्व लोक ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मेहनत केली त्या सर्व लोकांचा आभारी आहे। आणि रक्षाबंधनच्या पूर्वी म्हणजे आता तर उद्या 15 ऑगस्ट आहे, 16 तारखेलाच आपण पूर्णपणे 65,000 अर्ज मंजूर करत आहोत आणि त्याशिवाय देखील काही लोक राहिले आहेत। 31 तारीख आपली तारीख आहे, 31 तारखेपर्यंत जे लोक राहिले असतील त्यांनी आपला फॉर्म भरून घ्यावा आणि मला विश्वास आहे की कुठलाही पात्र लाभार्थी या लाभापासून वंचित राहू नये। अनेक निर्णय महिलांच्या हितासाठी घेण्यात आले। ST मध्ये प्रवासामध्ये सवलत झाली, मुलींचं शिक्षण फ्री झालं, महिलांसाठी पर्यटन धोरण आणलं, त्यासोबत जन्म घेतल्यानंतर वडिलांच्या पूर्वी आईचं नाव हा सरकारी अभिलेखात लिहिणे, कारण की आई जन्म देत होती आणि नाव वडिलांचं राहत होतं, वडिलांच्या पूर्वी आईचं नाव लावण्यात येईल, हा एक मोठा निर्णय झालेला आहे। त्याशिवाय अंगणवाडी सेविका, आशा वर्कर या सर्व लोकांच्या मागण्या देखील सरकारने पूर्ण केल्या आणि आता भविष्यामध्ये टप्प्याटप्प्याने आपण या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये वाढ करणार आहोत आणि महागाईच्या इंडेक्सनुसार आता सर्व लोकांचं मानधन देखील वाढलं पाहिजे, हा देखील सरकारचं धोरण भविष्यात होणार आहे। त्यासाठी मी सर्व अंगणवाडी सेविका यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांच्या
आपण सर्वांनी जे या प्रकरणी योगदान दिलं आहे त्यासाठी मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे त्यांना देखील शुभेच्छा देतो. जे राहून गेलेले आहेत त्यांनी 31 तारखेच्या पूर्वी आपल्या नावाची नोंद करून घ्यावी, फॉर्म भरून घ्यावं. आपण त्याला देखील अप्रूव्हल देऊ एवढ्या निमित्ताने सांगतो. आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. आपण पाहिलं की एका बाजूनी मोठ्या प्रमाणात महिला वर्ग मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा फॉर्म भरण्यासाठी सज्ज आहे, तर दुसरीकडे आपले जे ग्रामपंचायतमध्ये काम करणारे ग्राम रोजगार सेवक आहे यांनी देखील या कामाच्या नोंदणीमध्ये खूप मोठं काम केलं. त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो. आणि त्यामुळे मागील 2 ते 3 दिवसाचे 20,000च्या नंतर जे वाचलेले 5,000 फॉर्म होते ते देखील या ठिकाणी ऑनलाईन करण्यात आले. या सर्व ग्राम रोजगार सेवकांना मनापासून धन्यवाद देतो. आपली आता पंचायत समितीची नवीन इमारत देखील 6 कोटीची मंजूर झालेली आहे. त्याचा निविदा प्रक्रिया या आठवड्यात 15 दिवसात पूर्ण होईल आणि विधानसभेच्या आचारसंहितेच्या पूर्वी आपण त्याच्या देखील निविदा या ठिकाणी प्रसिद्ध करणार आहोत. त्यामुळे आपल्याला भविष्यात इथं बसण्यासाठी अतिशय सुंदर अशी बिल्डिंग आपली नवीन इमारत या ठिकाणी होणार आहे. आपलं खरं म्हणजे जागेमुळे फार आपली अडचण होती, आपल्याला शासकीय जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे इथंच आपण अतिशय सुंदर एक्सपोज ब्रिकने आपण बांधकाम करत आहोत आणि त्यामुळे भविष्यात नवीन पंचायत समिती इमारत झाल्यानंतर आपल्याला देखील अतिशय सुसज्ज अशी इमारत मिळणार आहे. आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जे परिश्रम घेतला आणि फॉर्म ऑनलाईन करून घेतले त्यासाठी मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. एका बाजूनी लोकांनी ऑनलाईन भरले, माझ्या कार्यालयाने अनेक लोकांचं ऑनलाईनचं काम सुरू केलं. खूप मोठ्या संख्येने डाटा एंट्री ऑपरेटर नियुक्त करण्यात आले. काही अंगणवाडी सेवकांनी देखील मोठ्या प्रमाणात काम केलं आणि ग्राम रोजगार सेवक या सर्वांमुळे आपण आता 25,000चा आकडा क्रॉस केलेला आहे. रामटेक तालुक्याने पारशिवनीने देखील 25,000चा आकडा क्रॉस केलेला. मौदा हा 15,000 जाईल आणि एकंदरीत किमान 65,000 लोकांना आपण लाभ देऊ. आणि जे काही शिल्लक लाभार्थी गावात राहिले असतील पुन्हा त्यांना विनंती आहे की त्यांनी आपला फॉर्म 31 ऑगस्टपूर्वी भरून घ्यावं आणि या योजनेचा लाभ घ्यावा. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.